हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 13। ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला मोठे मोठे क्वेश्चन्स दिसत असले तरीही ह्या क्वेश्चनचे आन्सर्स खूप इझी आहे। फक्त तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत केअरफुली बघायचा आहे, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 1 आहे, द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड 23,078 ट्रीज ऑफ खैर। फॉरेस्ट डिपार्टमेंटने खैरचे किती ट्रीज प्लांट केले? 23,078, 19,476 of बेहडा। Beside trees of several other kinds, बेहडाचे किती ट्री प्लांटेड केले? 19,476। आणि खैर आणि बेहडाला सोडून अदर काइंड्स ऑफ ट्रीज पण त्यांनी प्लांटेड केलेले आहेत। ओके, इफ द डिपार्टमेंट प्लांटेड 50,000 ट्रीज ऑल टुगेदर, जर डिपार्टमेंटने टोटल ट्रीज पूर्ण मिळून ट्रीज हे 15,000 प्लांट केलेले आहे, तर हाऊ मेनी ट्रीज वेअर नायदर ऑफ खैर और नॉर ऑफ बेहडा। म्हणजे जर डिपार्टमेंटने 15,000 ट्री हे टोटल प्लांट केलेले आहेत, तर इथे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे खैर आणि बेहडाला सोडून अदर काइंड्स ऑफ ट्रीज जे प्लांट केलेले आहेत ते किती आहेत। ओके, सो इथे आपल्याला टोटल ट्रीज दिलेले आहे, खैर ट्रीज दिलेले आहे आणि बेहडा ट्रीज। सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला खैर आणि बेहडा ह्या ट्रीजची ॲडिशन करावी लागणार आहे आणि जी ॲडिशन येणार आहे ती ॲडिशन टोटल ट्रीजमधून म्हणजेच 50,000 मधून मायनस करायची आहे। ओके, सो इथे आपण राईट करू 23,078 ही ट्रीज काय आहे? ट्रीज प्लांटेड ऑफ खैर। ओके, नेक्स्ट आता इथे ॲड करायची आहे आपल्याला बेहडा आणि खैर ट्री। बेहडा ट्री आहे 19,476 ट्रीज प्लांटेड ऑफ बेहडा। ओके, ह्यांची ॲडिशन करायची। 8 + 6 14, इथे 4 कॅरी 1, 7 + 7 14, 14 + कॅरी 1 15, इथे 5 कॅरी 1, 0 + 4 4, 4 + हा 1 5, 9 + 3 12, इथे 2 कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 4 1 4। ओके, सो इथे आपण राईट करणार ट्रीज ऑफ खैर अँड बेहडा। ओके, दोन्हीही मिळून जे ट्रीज आहे इथे आपल्याला मिळालेले आहे 42,554। आता काय करायचं आहे? टोटल ट्रीज किती प्लांटेड केलेले आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी? 15,000। सो 15,000 मायनस ट्रीज ऑफ बेहडा अँड खैर हे मायनस करायची आहे। ओके, तर इथे राईट करायचं आहे 50,000 आणि ही काय आहे? टोटल ट्रीज, टोटल प्लांटेड ट्रीज मायनस करायची आहे आपल्याला जे आन्सर आपण ॲडिशनचं फाइंड केलेलं आहे हे 42,554 आणि ही काय आहे? ट्रीज ऑफ खैर अँड बेहडा। ओके, आता इथे मायनस केली तर इथे 0 आहे, 0 मधून आपण हे नंबर्स मायनस करू शकत नाही, सो आपल्याला बॉरो घ्यायचा आहे। तर बघा ह्या 5 कडून आपण 1 बाय 1 बॉरो घेणार आहे। 5 मधून आपण 1 घेतला, इथे 10 नंबर बनणार आहे। या 10 कडून ह्याला बॉरो द्यायचा आहे, परत इथे 10 नंबर, 10 कडे इथे काय राहणार आहे? 9। सो या 10 कडून ह्या 0ला बॉरो द्यायचा आहे 1, या 10 कडे काय राहणार? 9, परत इथे 10 बनणार नंबर, परत या 10 कडून या 0ला बॉरो द्यायचा आहे 1 आणि इथे परत 9 राहणार आणि इथे होणार 10। 10 - 4 6, 9 - 5 4, 9 - 5 4, 9 - 2 7 आणि इथे आपण 5 कडून बॉरो घेतला होता तर 5 कडे 4 राहणार, 4 - 4 0। सो 7,446
हे काय आहे? अदर काइंड्स ऑफ ट्रीज. अदर काइंड्स ऑफ ट्रीज. ओके. नेक्स्ट आता इकडे फायनल आन्सर आपण राईट करून घेऊ. बघा फायनल आन्सर आपल्याला कसं राईट करायचं आहे. आपल्याला दिलेला जो एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलमध्ये WH वर्ड कुठे आहे? हाऊ मेनी. या हाऊ मेनीला आपल्याला रिप्लेस करायचा, आन्सर राईट करायचा हाऊ मेनीच्या ठिकाणी, आणि हाऊ मेनीच्या समोरचं सेंटेन्स ॲज इट इज राईट करायचं आहे. देअरफॉर 7446 आता ट्रीज वेअर नायदर ऑफ खेर नॉर ऑफ बेहडा. ट्रीज वेअर ऑफ खेर नॉर ऑफ बेहडा. ओके. खूप इझी आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलेलं आहे, जे दोन आपल्याला ट्रीज दिलेले आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटने 2 ट्रीज प्लांटेड केलेले आहे, खेर अँड बेहडा, त्यांची आपण ॲडिशन करून घेतलेली आहे आणि टोटल ट्रीज दिलेले होते. टोटल ट्रीजमधून आपण ही ॲडिशन मायनस केली, तर आपल्याला अदर काइंड्स ऑफ ट्रीज मिळालेले आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 2 आहे. अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 37,04,926 if include 11,24,069 men and 10,96,478 women. What is the number of the children in the city? एका सिटीची टोटल पॉप्युलेशन इथे गिव्हन आहे. या टोटल पॉप्युलेशन पैकी ह्या 11,24,069 मेन आहे आणि 10,96,478 वुमेन आहे. सो मेन अँड वुमेनचे नंबर्स गिव्हन आहे. इथे आपल्याला चिल्ड्रन्स किती आहे टोटल पॉप्युलेशनमधून हे फाइंड करायचं आहे. सो चिल्ड्रनचा नंबर आपल्याला फाइंड करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल मेन्स अँड वुमेन्स यांची ॲडिशन करावी लागणार आहे अँड देन टोटल पॉप्युलेशनमधून जी ॲडिशन मिळालेली आहे ती मायनस करायची. ओके. सो इथे आपण हा नंबर राईट करून घेऊ ॲडिशनसाठी. 11,24,069 आणि हे काय आहे? मेन. पॉप्युलेशन ऑफ द मेन. पॉप्युलेशन ऑफ मेन. अँड वुमेनची पॉप्युलेशन राईट करायची आहे 10,96,478. पॉप्युलेशन ऑफ वुमेन. आणि इथे ॲड 9 + 8 17 इथे 7 कॅरी 1 1 + 6 7 7 + 7 14 इथे 4 कॅरी 1 1 + 0 1 1 + 4 5 4 + 6 10 इथे 0 कॅरी 1 1 + 2 3 3 + 9 12 इथे 2 कॅरी 1 1 + 1 2 2 + 0 2 1 + 1 2 22,20,547. Total population of men and women. ही आपण काय फाइंड केलेलं आहे? मेन आणि वुमेन ह्यांची दोघांची मिळून पॉप्युलेशन आहे. बट इथे सिटीची टोटल पॉप्युलेशन किती आहे ते राईट करून घ्यायचं आता. 37,04,926 इथे लिहायचं आहे टोटल पॉप्युलेशन ऑफ द सिटी. आणि मायनस काय करायचं आहे की टोटल पॉप्युलेशन ऑफ मेन अँड वुमेन्स ह्यांची मायनस करायची आहे. सो 22,20,547 वुमेन. इथे मायनस करून घेऊ. 6 - 7 होणार नाही, आपल्याला बॉरो घ्यायचा आहे. सो 2 कडून आपण 6 ला बॉरो देणार आहे 1. सो इथे 16 नंबर तयार होईल.
16 मायनस 7 केला तर इथे 9 येणार आणि इथे बॉरो दिला होता तर 2 कडे काय राहणार 1 राहणार. परत 1 मायनस 4 नाही होणार, परत 9 कडून 1 बॉरो घेतला आपण तर किती 11 मायनस 4 7. 9 कडून 1 बॉरो दिला होता, इकडे 8 राहणार आहे. 8 मायनस 5 3. 4 मायनस 0 4. 2 0 मायनस 2 होणार नाही, सो काय करायचं बॉरो घ्यायचं आहे 7 कडून 1. इथे होणार आहे 10. 10 मायनस 2 8 आणि 7 कडे किती राहणार आहे 6. 6 मायनस 2 4 अँड 3 मायनस 2 1. सो 14,84,379. पॉप्युलेशन ऑफ चिल्ड्रन, ही पॉप्युलेशन आपण चिल्ड्रनची फाइंड केलेली आहे. सो आता फायनल आन्सर राईट करायचा आहे. तर गिव्हन जो क्वेश्चन आहे यामध्ये WH वर्ड कुठे आहे, व्हॉट आहे. व्हॉटला रिप्लेस करून जे आन्सर आपण फाइंड केलं हे आन्सर राईट करायचं आहे आणि व्हॉटच्या समोरचं जे सेंटेन्स आहे हे इथे राईट करायचं आहे. ओके, हे मी तुम्हाला यासाठी असं सांगत आहे की तुम्हाला एक्झाममध्ये इझी जायला पाहिजे की फायनल आन्सर आपण कुठून राईट करायचं आहे. ओके, सो इथे आपण हा नंबर फाइंड केलेला आहे. चिल्ड्रन्सची पॉप्युलेशन किती आहे 14,84,379 इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी. ओके, हे फायनल आन्सर आपण क्वेश्चन मधून बघूनच राईट केलेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे. बघा, एक्झाम्पल नंबर 3 आपल्याला जरी खूप मोठं वाटत असेल तरीही यांचा आन्सर खूप इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचं, गिव्हन कोणतंही एक्झाम्पल असेल, छोटं असेल किंवा मोठं असेल, त्या एक्झाम्पलला नीट केअरफुली आधी समजून घ्यायचं आहे आणि देन आपण आन्सर फाइंड करणार. ओके, बघा, द मॅनेजमेंट ऑफ अ सर्टन फॅक्टरी had 25,40,600 रुपीज इन द लेबर वेलफेअर फंड. इथपर्यंत आधी समजून घेऊ. एक मॅनेजमेंट आहे, एका फॅक्टरीच्या मॅनेजमेंटने 25,40,600 रुपीज ही कशासाठी ठेवलेले आहे, लेबर वेलफेअर फंड. ओके, म्हणजे कामगारांच्या कल्याणासाठी इतके रुपीज त्यांनी ठेवलेले आहे. फ्रॉम दिस फंड 12,37,865 रुपीज were used for this. ते जे टोटल फंड आहे, ह्या टोटल फंडमधून त्यांनी किती पैसे मेडिकल एक्सपेन्सेससाठी ठेवलेले आहे 12,37,865. ओके, नेक्स्ट 8,42,317 रुपीज were spent on the education of the workers' children. वर्कर्स चिल्ड्रन मीन्स कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, एज्युकेशनसाठी 8,42,370 रुपीज ठेवलेले आहे. अँड द रिमेनिंग वॉज पुट असाइड फॉर अ कॅन्टीन. जे रिमेनिंग रुपीज आहे, जे उरलेले आहेत पैसे, ते कॅन्टीनसाठी ठेवलेले आहे. सो क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ मच मनी वॉज पुट असाइड फॉर द कॅन्टीन. कॅन्टीनसाठी किती पैसे ठेवलेले आहे. आधी नीट क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. फॅक्टरीच्या मॅनेजमेंटकडे टोटल किती फंड आहे 25,40,600. या टोटल फंडमधून त्यांनी मेडिकल एक्सपेन्सेससाठी इतके रुपीज ठेवलेत, एज्युकेशनसाठी इतके रुपीज ठेवलेले आहे. सो रिमेनिंग जे आहे, ह्या पैशांमधून हे आपण पैसे खर्च केले तर रिमेनिंग किती राहिलेले आहे, ते रिमेनिंग त्यांनी कॅन्टीनसाठी ठेवलेले आहे. तर ते रिमेनिंग कॅन्टीनसाठी ठेवलेले पैसे किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला मेडिसिन एक्सपेन्सेस आणि एज्युकेशन ह्यांची ॲडिशन करावी लागणार आणि जी ॲडिशन येणार आहे ती टोटल फंडमधून मायनस करावी लागणार. ओके, सो लेट स्टार्ट. इथे आधी ॲडिशन करून घेऊ. बघा, हा नंबर काय आहे, हा आहे यूज्ड फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. रुपीज फॉर
मेडिकल एक्सपेन्सेस. नेक्स्ट 8,42,317 हे काय आहे रुपीज फॉर एज्युकेशन. एज्युकेशनसाठी यांची करायची ॲडिशन. 7 + 5 + 7 12 इथे 2 कॅरी 1. 1 + 6 7 7 + 1 8 8 + 3 11 इथे 1 कॅरी 1. 1 + 7 8 8 + 2 10 इथे 0 कॅरी 1. 1 + 3 4 4 + 4 8 2 + 8 10 इथे 0 कॅरी 1. 1 + 1 2. 20,80,182. सो इथे काय येणार टोटल रुपीज फॉर मेडिकल अँड एज्युकेशन. ओके. सो आता नेक्स्ट टोटल रुपीज किती आहे, टोटल फंड किती आहे. टोटल फंड आहे 25,40,600. टोटलमधून आपल्याला हा नंबर मायनस करायचा आहे. ओके. 25,40,600 टोटल वेलफेअर फंड. टोटल लॅबोर वेलफेअर फंड. ओके. मायनस 20,80,182. बिकॉज हा नंबर आपण टोटल फंडमधून मायनस केला तरच आपल्याला कॅन्टीनला किती पैसे ठेवलेले आहे हे मिळणार आहे. सो हा नंबर काय आहे टोटल रुपीज फॉर मेडिकल अँड एज्युकेशन. ठीक आहे. आता मायनस करायची आहे. या झिरोमधून आपण 2 मायनस नाही करू शकत. सो आपल्याला बॉरो घ्यायचा आहे. बट या झिरोकडून बॉरो नाही घेऊ शकत. काय करायचं या 6 कडून या झिरोला बॉरो द्यायचा आहे. इथे 10 नंबर होईल. 6 कडून 0ला बॉरो दिला इथे 10 नंबर. 10 मधून आता इथे बॉरो केला इथे 10 नंबर. सो या 10 कडे राहणार इथे 9. सो 10 - 2 8. 9 - 8 1. या 6 कडे राहणार 5. 5 - 1 4. 0 - 0 0. 4 - 8 नाही होणार. परत इथून 5 कडून 1 बॉरो घेतला इथे 14 नंबर. 14 - 8 इथे 6 इथे 4. 4 - 0 4. 2 - 2 0. 4,60,480 हे काय आहे रुपीज फॉर कॅन्टीन. रुपीज फॉर कॅन्टीन. आता आपल्याला फायनल आन्सर राईट करायचा आहे. दिलेला जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये WH वर्ड बघायचा. हाऊ मच आहे. या हाऊ मचला रिप्लेस करून आपला आन्सर राईट करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स ॲज इट इज राईट करायचा फायनल आन्सरमध्ये. ओके. देअरफॉर 4,60,418 rupees was put aside for the canteen. ओके. एक्झाम्पल नंबर 4 आहे. फॉर अ 3-day क्रिकेट मॅच 13,608 tickets were sold on the first day and 8,955 on the second day. If altogether 36,563 tickets were sold in 3 days, how many were sold on the third day? बघा 3 daysची क्रिकेट मॅच आहे. सो फर्स्ट डेला 13,608 हे सोल्ड झाले तिकीट क्रिकेटचे. नेक्स्ट डे सेकंड डेला 8,950 इतके तिकीट सोल्ड झाले. टोटल तिकीट्स दिलेले आहे 3 डेजमध्ये किती सोल्ड झालेले आहे. थर्ड डेजची तिकीट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. थर्ड डेजचे तिकीट्स इथे दिलेले नाहीत. सो टोटल तिन्ही दिवस मिळून किती तिकीट्स विकले गेले तो नंबर इथे दिलेला आहे 36,563. ओके. तिन्ही दिवस विकल्या गेलेले तिकीटचा नंबर आहे. पहिल्या दिवशी विकल्या गेलेले तिकीट, दुसऱ्या दिवशी विकल्या गेलेले तिकीट, बट तिसऱ्या दिवशी विकल्या गेलेले तिकीटचे आपल्याला नंबर्स फाइंड करायचा आहे. ओके.
थर्ड डे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो काय करायचं, फर्स्ट डे आणि सेकंड डे यांची करायची आहे ॲडिशन आणि जी ॲडिशनचं आन्सर येणार आहे ते टोटल तिकीट्समधून मायनस करायचं आहे. ओके, सो 13,608 ऑन द फर्स्ट डे, हे तिकीट्स फर्स्ट डेला इतके विकले गेले, प्लस सेकंड डेला किती 8,955 ऑन द सेकंड डे. ॲडिशन करायची, 8 + 5 13 इथे 3 कॅरी 1, 1 + 0 1, 1 + 5 6, 6 + 9 15 इथे 5 कॅरी 1, 1 + 3 4, 4 + 8 12 इथे 2 कॅरी 1, 1 + 1 2, 22,563 हे फर्स्ट अँड सेकंड डेला सोल्ड झालेले तिकीट्स आहे. ओके, सो आपण इथे असं राईट करू शकतो, तिकीट सोल्ड ऑन द फर्स्ट अँड सेकंड डे. नेक्स्ट आता बघा, इथे टोटल तिकीट्स दिलेले आहे, तिन्ही दिवस विकल्या गेलेले. या टोटल तिकीट्समधून आपल्याला हा नंबर मायनस केला तरच आपल्याला थर्ड डेला किती तिकीट्स विकले गेलेले आहे हा नंबर मिळणार आहे. ओके, सो टोटल तिकीट्स किती आहेत 36,563. टोटल तिकीट्स वेअर सोल्ड मायनस 22,563. हे काय आहे, हे तिकीट्स आहे दोन्ही दिवसाचे विकले गेलेले. आपण असं राईट करू इथे, ऑन द फर्स्ट अँड सेकंड डे. इथे मायनस करून घ्यायची, 3 - 3 0, 6 - 6 0, 5 - 5 0, 6 - 2 4, 3 - 2 1. So 14,000 ticket on the third day. हे तिसऱ्या दिवशी विकल्या गेलेले तिकीट्स आहे. ओके, आता फायनल आन्सर राईट करायचा आहे. तर फायनल आन्सर आपण कसं राईट करत असतो, दिलेला जो एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये WH वर्ड कुठे आहे, हाऊ मेनीला रिप्लेस करून आलेला आन्सर राईट करायचा आणि समोरचं सेंटेन्स ॲज इट इज राईट करायचं आहे. ओके, देअरफॉर 14,000 तिकीट्स, हे काय आहे, तिकीट्स आहे. ओके, वेअर सोल्ड ऑन द थर्ड डे. ओके, आहे की नाही इझी आन्सर, खूप इझी आहे हे क्वेश्चन्स, फक्त आपल्याला थोडेफार लक्ष देऊन समजून घ्यायचे आहे. आणि मुलांनो, प्रॅक्टिस सेट इथे आपला कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.